त्या ट्रॉफी किरण पाटील साहेब यांच्याकडून लाभलेल्या आहेत. कुठल्याही खेळाला तेव्हाच मजा असते जेव्हा प्रेक्षक असतो. प्रेक्षकच्या टाळ्या महत्वाच्या असतात, त्याशिवाय कुठल्याही खेळाला मजा नसते. जिथे प्रेक्षक तिथे तो खेळ रंगतदार होतो. आणि सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक स्वागत 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 सहर्ष स्वागत. श्री आशिष मधुकर पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सर्व मॅचसाठी मॅन ऑफ दी मॅच ज्या ट्रॉफी आपल्याला लाभलेल्या आहेत. कुमार मिलिंद आनंद पाटील यांच्याकडून पाणी व्यवस्था, हा प्रकट चेंडू होता, मंडप पाहिजे व्यवस्था, तसा फायदा घेता आला नाही. प्रणय आला, स्पीकर व्यवस्था हरीश अनंत पाटील. मॅचसाठी जी चेंडू व्यवस्था आपल्याला लाभली श्री रत्नाकर काका यांच्याकडून, श्री स्वप्नील नामदेव भोईर यांच्याकडून डीजे व्यवस्था, श्री इथे सुद्धा मोठा मासा गळाला प्रणयच्या स्वरूपात. चांगला फलंदाज, बॅक टू द पेवेलियन. श्री सचिन पाटील जनरेटर व्यवस्था. आपल्या गावचे सरपंच साहेब श्री अविनाश वलगणे यांच्याकडून ग्राउंडसाठी तार कंपाऊंडसाठी 5,000 रुपये. माननीय श्री बी आर पाटील सर यांच्याकडून 1,001 रुपये आपल्या रोख पारितोषिक आपल्याला लाभलेल्या मंडळासाठी. आणि सर्वांची उत्कंठा, एक आकर्षक बक्षीस जे आहे प्रथम विजेत्या संघास श्री विजय दत्तात्रय पाटील यांच्याकडून या अंतिम विजेत्या संघास एक बोकड बक्षीस आपल्यास लाभलेलं आहे. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहासाने, अर्धो तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण ढासळलेल्या विटा कोणीही नेतात. बाजूला जे विटांचं हे होतं ते एक वीट राहिले नाही, तिथं पाहू शकता आपण. पाहूया सर्व संघाचे कॅप्टन उपस्थित राहू मंचावर. चांगली गोलंदाजी, एक भेदक मारा, तिखट मारा पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळून देऊ नये, दिलेले नाहीत. धाव संख्या जाऊन बोलली 4 अंकावर. चांगली गोलंदाजी, वेळ कमी आहे, घाई करावी. कारण जे संघ खेळायचे त्यांनाच घाई करायची आहे. अंधार होता कामा नये. शेवटी 3 बॉलांचा सामना आला नाही पाहिजे, एवढं प्रत्येक संघाने याचं भान राखावं. जे मार्च एंडिंगला जे आपले प्रीमियर लीग आयोजन करायचं आहे, त्याच्यासाठी आयोजनासाठी आपल्याला सपोर्ट फार महत्वाचा आहे. आणि त्यासाठी स्पॉन्सर मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही सर्वांना नम्रतेची विनंती. गावदेवी क्रिकेट संघाकडनं व सर्व खेळाडूंतर्फ आजच्या रखरखत्या उन्हामध्ये जे अंपायरिंग केली, निलेश मराडे, दीपेश पाटील, उमेश भोईर यांचं मनापासून मनपूर्वक आभार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5. पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 अंकावर. बघा, चांगल्या टीमला सुद्धा बांधून ठेवलंय. प्रणय सारखा फलंदाज तंबूच्या आश्रयात परतलाय, ज्याच्यावर आपल्या टीमची पूर्ण मजाल होती. आणि चांगला फुलर लेनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. टॉस साठी आमंत्रित करतो मी. पुढे होणारा सामना मिलन ए. पाहूया पुढचा चेंडू. तिसऱ्या फेरीतील सामने
चांगला मिलन सबमरीन डिलिव्हरी एव्हरचेस. सबमरीन डिलिव्हरी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा येडा चेंडू. बघतो बी. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित. नाणेफेक होत आहे आज जे मान्यवरांच्या घडतं ते हस्ते. अजबच घडतं. पाहूया मान्यवर पुन्हा श्री फुरणार पोलीस पाटील त्यांचा साहेब. चेंडू लॉंग ऑफच्या नाणेफेक. दिशेने मारलेला. मिलन एव्हरचेस येडा बघतो बी. नाणेफेकीचा कौल जातोय. मिलने आणि पुन्हा इथे आत्महत्या नाणेफेकीचा केलेली कौल. विकेट बाद. मिलने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार. इथे परतावं लागेल फलंदाजाला. Permanent failure is not a final. Never stop working after success and never stop trying after failure. पुन्हा चांगला निर्धाव चेंडू सबमरीन डिलिव्हरी. विकेटचं पतन बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला हा चेंडू. च्या दुनियेत जर राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर सोबत असायला हवा आणि इथे आत्मविश्वास नावाचा वजीर गोलंदाजा सोबत आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा पॉइंटच्या दिशेने मारलेला हा आणि चांगला झेल उंच उजाळाला झेल समाप्त झाला बॅटरचा खेळ. शब्द आहे जो तुम्हाला नेहमी यशाच्या दिशेने घेऊन जातो. कारण अशक्य असं काही नसतं. मनात आणलं तुम्ही चाळणीतून पाणी नेऊ शकता. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम दाखवा लागेल. इथे धावसंख्या येत नाही. मोठे पटके खेळू नका. 1-2 धावा घ्या. मोठे पटक्याची गरज नाही. इथे सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण आणि थोडस गचाल क्षेत्ररक्षण ओव्हर थ्रो झालेलं आहे. पळून 3 धावा काढल्यात आणि इथे बाद. सर्कल मध्ये 3 धावा पळून काढल्यात चिठ्ठ्याच्या चपळाईने. त्यानंतर तिसऱ्या फेरीतील जे सामने होणार आहेत ते एका षटकाचे राहतील. संघाने नोंद घ्यावी. धाव संख्या जाऊन पुढील होणारा 11 अंकावर. सामना मिलन ए वर्चेस एडा वक्त बी. पुढील होणारे सामने एका षटकाचे राहतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. वेळेअभावी जर आपण बघितलं तर फायनलचा जो अंतिम सामना आहे जर आपल्याकडे टाईम जर असेल तर आपण तो सामना 2 षटकांचा राहील. वेळेअभावी आपण हे पुढील सामने एका षटकांचे खेळवण्यात येतील. या संघाची नोंद वेळात घ्यावी. वेळ काढून मंडळ आपलं आभारी आहे. मनसोक्त आभारी आहे. आपण वेळात वेळ काढून आलं. पुढील होणारे सामने मिलने संख्या जाऊन वर्चेस पोहोचली. एडा वक्त बी. या ठिकाणी मिलने नाणेफेक जिंकून 11 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार 12 घेतलेला धावांचं आहे. आव्हान ठेवलं आहे ते समोरच्या पुढील होणारा टीमकडं. सामना मास्टर वर्सेस विजयी संघ आणि RMB या संघाला या ठिकाणी बाय आहे. मास्टर वर्सेस विजयी संघ. मित्रांनो आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की आपल्या अडचणी किती मोठ्या आहेत. मात्र त्या अडचणींना जरूर सांगा आपले स्वप्न किती मोठे आहे. आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करताना इथे लढावं लागेल. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो पूरी मैच का सार बाकी है. अभी तो खोला एक ही पन्ना टीम JB स्पोर्ट ने. अभी तो पूरी किताब खोलनी बाकी है. पाहूया 11 धावांचं 12 धावाचं आव्हान जे ठेवलं आहे समोरच्या संघासमोर. आणि गोलंदाज एक हुशार चाणाक्ष बुद्धिवान गोलंदाज आपली कलात्मकता दाखवताना इथे 18 ते 22 पावलांचा रनअप पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना ॲट द बिगिनिंग एंड ऑफ द वेस्ट
लेट्स सी हाऊ ही बॉल्स. पाहूया कशा प्रकारे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मैदानाच्या चारे बाजूला स्क्वेअर लेग, पॉइंटच्या क्षेत्रात एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग. चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. आणि पाहूया एक माफक आव्हान आहे. समोरच्या टीमला जर सामना खेचून आणायचा असेल तर आपली कलात्मकता, गुणवत्ता दाखवावी लागेल. इथे तसाच प्रणय एक चांगला गोलंदाज भेदक मारा करतो. पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळतो आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आणि चांगला असा झेल. खूपच असे क्षेत्ररक्षण. सुद्धा 26 जानेवारी आपल्या साजरा झाल्या तशाच पुढे साजरा व्हाव्यात. जे थेट प्रक्षेपण आहे हे दरवर्षी चालत राहावं अशी मी आशा बाळगतो, अशी विनंती करतो सर्व दात्यांना. आणि तसेच अविनाश वलगणे सरपंच साहेब यांच्याकडून जे कंपाऊंडसाठी तार आलेले आहे आपणास, तसेच 5,000चं रोख बक्षीस दिलं ते, रोख रक्कम आलेली आपल्यासाठी. पाहूया प्रणयाचा पुढचा चेंडू सर्कल आणि चांगला बॅटची एज घेताना डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या जाऊन पोहोचली ती एका या अंकावर. मोठा फटका खेळाच्या नादात एक फलंदाज तंबूच्या आश्रयात पडताना मी म्हटलं होतं मोठ्या फटक्यांची गरज नाही, संयम टेम्परामेंट दाखवावं लागेल. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला यश पाहिजे, प्रयत्न करावे लागतील. इथे प्रयत्नाची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न दाखवावे लागतील, तुम्हाला करावे लागतील. फुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द बाउंड्री. स्टँडर्ड डिलिव्हरी. चुकीला माफी नसते. आणि फुलर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून परत सरळ फेकून दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालेला हा चेंडू. आणि ताकदीचा वापर, टायमिंग. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा ओरपट चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं. आणि पुन्हा आत्महत्या करावी म्हणावी लागेल इथे. धन्यवाद डीजे. आपल्या गावचे मानसी उद्योगपती मानसी प्रकाशजी पाटील साहेब यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. त्यांनी त्वरित मंचावर स्थानापन्न व्हावे. त्यांचे सहर्ष स्वागत. मानसी प्रकाशजी पाटील आपल्या गावचे एक उद्योगपती, एक गोड व्यक्तिमत्व, दमदार प्रभाव, दिलदार स्वभाव असे गोड व्यक्तिमत्व, आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल. मोठा मासा गळाला, गरज नव्हती, खालून खेळायचं होतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मानसी प्रकाशजी पाटील साहेब उद्योगपती दिगाशी गावचे, नेहमी त्यांचं सहकार्य लाभतं. या क्रिकेट टुर्नामेंटसाठी धाव संख्या जाऊन पडली 8 या अंकावर. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे.
एक प्रणय ह्याच्यावर मोठी जिम्मेदारी होती टीमची, पण एक चुकीला माफी नाही हे दाखवून दिलंय समोरच्या फलंदाजीने. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. खाई करावी, अजूनही भरपूर सामने खेळवायचे, मला वाटतं 4-5 सामने खेळवायचे असतील. चांगल्या प्रकारे जे प्रोत्साहन, जी मदत मिळाली आपल्याला या टुर्नामेंटसाठी. Before 30 to 40 years celebrated this tournament in our village. पाहूया पुढचा चेंडू, प्रणय याचा मोठा रनअप. हा प्रकार चेंडू अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न, आणि इथे सुद्धा गरज नसताना रन घेण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. 4 धावांची गरज आहे एका षटकात. एका षटकात पहिल्या षटकात अखेरीस धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावर. अजूनही 4 धावांची आवश्यकता. पुढचा गोलंदाज तन्मय 18 ते 22 पावलांचा रनअप पश्चिमेच्या एंड कडून सुरुवात करताना आपल्या टीमसाठी काय करतो, सामना खेचून आणतो की काय. एक त्याच्यात सुद्धा ती गुणवंत आहे की सामना जिंकायची. एक फास्टर गोलंदाज मानला जातो या टीमचा. हा प्रकार चेंडू आणि चांगले असे मिडॉनच्या दिशेने मारलेला फटका, आणि इथे एका धावेचं रूपांतर 2 धावावर. इथे जेल घेण्याची गरज होती. फक्त धाव संख्या 4च राहिलेले तुमच्यासाठी. डिफेंड करायचे 4 धावा. आपल्या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सन्मान्य श्री प्रकाशजी पाटील साहेब उद्योजक, या ठिकाणी त्यांचं स्वागत सत्कार होत आहे. राजकीय पटलावरील व सामाजिक पटलावरील एक आदर्श व गोड व्यक्तिमत्व माननीय श्री उद्योगपती प्रकाशजी पाटील साहेब यांचे सहर्ष स्वागत. सुस्वागतम साहेब. पाहूया आता 2 धावाची आवश्यकता आहे 5 चेंडू मध्ये. उर्वरित 5 चेंडू काय घडतं काय बिघडतं पाहूया. गोलंदाजी चांगली करावी लागेल. सामना खेचून आणायचा असेल तर 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. दोस्तों, जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब जब ना पडे हातोडे के गाव, पत्थर भी भगवान ना होता. इथे टाकेचे गाव सोसावे लागतील, आणि टाकेचे गाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण नाही. आपण सुद्धा मनुष्य इथे प्रयत्न करावे लागतील. आणि दिशाहीन चेंडू गरिबी में आटा गिला. पाहूया इथे धाव संख्या डिफेंड करायची 2. आता एकच धाव राहिले. म्हणतात ना गरिबी में आटा गिला, हे असं म्हणतात. पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू, ज्याच्यावर भरोसा विश्वास होता त्याने ते सिद्ध करायला होतं. पुन्हा हा प्रकार चेंडू आणि कलात्मक अप्रतिम फटका. एका धावेची गरज असताना चौकार, सीमारेषा पार, धावा मिळतात 4 आणि सामना विजयी होताना. या ठिकाणी स्वागत सत्कार. एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या गावचे सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब उद्योजक, या ठिकाणी स्वागत सत्कार. मी आपल्या मंडळाचे प्रतिनिधी श्री अक्षय गोताने यांना विनंती करतोय की साहेबांचं या ठिकाणी स्वागत सत्कार. या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे. सन्मानित श्री प्रकाशजी पाटील साहेब आपल्या गाव